हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. तर आतापर्यंत तुमचे DCN चे लेक्चर झाले, त्याच्यामध्ये आपण या सब्जेक्टचा पहिला पार्ट पाहिलेला आहे, विच इज कॉल्ड ॲज डेटा कम्युनिकेशन. ओके, तर डेटा कम्युनिकेशनचे त्याच्यामध्ये एलिमेंट्स आले, राईट. सेंडर झाला, रिसिव्हर झाला, तुमचा मीडियम झाला, मेसेज झाला, प्रोटोकॉल झाला, स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स काय राहतात, राईट. त्यानंतर आपण काय पाहिले, मोड्स ऑफ कम्युनिकेशन, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स. त्यानंतर कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं आपण अॅनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल, ज्याचा यूज आपण कशामध्ये करणार, अॅनालॉग कम्युनिकेशन आणि डिजिटल कम्युनिकेशन मध्ये. ओके, जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तो जो तुमचा 1.4 होता म्हणजे अॅनालॉग सिग्नल डिजिटल सिग्नल, त्याच्यामध्ये एक जो पॉइंट आहे त्या पॉइंटला आपण थोडंसं डिले केलेलं आहे, राईट. अगोदर आपण कम्प्युटर नेटवर्किंगचा पार्ट कंप्लीट करणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन आणि डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन याच्यामध्ये काही वेगवेगळ्या मॉड्युलेशन टेक्निक्स आपल्याला शिकायचे ते आपण शिकणार आहे. ओके, तर आता या लेक्चर मध्ये आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची मेनली की व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर नेटवर्क. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय आहे, या कम्प्युटर नेटवर्कला आपण आपल्या डिजिटल कम्युनिकेशन मध्ये यूज कसं करणार, कम्प्युटरचं नेटवर्क तयार केल्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन मध्ये काय बेनिफिट्स मिळतात. ओके, ऑब्वियस आहे, जसं बोलतात प्रत्येक नाण्याच्या दोन साइड असतात, राईट. त्याचप्रमाणे कम्प्युटर नेटवर्किंगचे जसे ऍडव्हान्टेजेस आहेत तसे याचे ड्रॉबॅक सुद्धा आहेत. ठीक आहे, तर आता पहा कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय असतं. त्याच्या अगोदर पहिल्यांदा नेटवर्क काय असतो असं कन्सिडर करा, राईट. नेटवर्क इज नथिंग बट ग्रुप. नेटवर्क म्हणजे काय, ग्रुप असतो, बरोबर आहे. आता ग्रुप आपण तेव्हाच म्हणू शकतो जर ग्रुपमध्ये मेंबरची संख्या एकापेक्षा जास्त असेल तरच त्याला ग्रुप म्हणतात, बरोबर आहे. जसं DT मध्ये आपण पाहिलं, केमॅप मध्ये आपण ग्रुपिंग करायचो, बरोबर. तर त्या ग्रुपिंग मध्ये काय केलं आपण, एक जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचो, आयसोलेटेड, राईट. ठीक आहे. त्यानंतर दोनचा ग्रुप असायचा, त्याला काय म्हणायचो, पेअर. कळलं, पेअर केली म्हणजे तुमचा ग्रुप तयार झाला, राईट. लास्ट मोमेंटला जर आपल्याकडे ऑप्शनच नसेल तर आपण एक सिंगल बनवायचो, त्याला काय म्हणायचो आपण, आयसोलेटेड, राईट. तर इन द सेन्स काय की ग्रुप म्हणजे काय राहणार, ग्रुपमध्ये एक मेंबर असेल तर त्याला आपण ग्रुप म्हणू शकत नाही, राईट. मिनिमम ग्रुपमध्ये किती जण पाहिजे, 2 पाहिजे. एक पेक्षा जास्त म्हणजे किती पाहिजे, मिनिमम 2 पाहिजे. 2 पेक्षा जास्त जरी असतील तरी त्याला काय म्हणलं जाणार आता, ग्रुप. कळालं. तर हे आपण जे ग्रुप म्हणतो यालाच टेक्निकल वर्ड्स मध्ये, कम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये, राईट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे जे काय आपण शिकतोय त्या लँग्वेज मध्ये आपण याला म्हणणार काय, नेटवर्क. कळालं. सो नेटवर्क कसा तयार होणार, पहिली कंडिशन काय नेटवर्क तयार करण्यासाठी, की नेटवर्क मध्ये एकापेक्षा जास्त मेंबर्स असायला पाहिजे तरच तुमचा नेटवर्क काय होणार, फॉर्म होणार. पहिली गोष्ट क्लिअर झाली, बरोबर आहे, राईट. मग आता मेंबर जर असतील, आता जसं तुमचे ग्रुप मेंबर झाले प्रोजेक्टचे, बरोबर आहे, तुमच्या ग्रुप मेंबर्स मध्ये तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होते, बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी मॅच होते म्हणजे तुमचे विचार जुळतात. तुम्ही म्हणता ना आम्ही ग्रुपमध्ये आहे, आम्ही फ्रेंड्स आहे, राईट, बेस्ट फ्रेंड आहे, मी हिच्यासोबतच ग्रुप बनवणार, या ग्रुपमध्ये आम्ही हिला घेणार, राईट, आम्ही चौघे मिळून ग्रुप करणार. तुम्ही असं का म्हणता, कारण डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही ज्यांच्यासोबत राहताय तो तुमचा ग्रुप आहे ना, बरोबर आहे. तर तुमची त्यांची फ्रिक्वेन्सी काय होते, मॅच होते, बरोबर आहे, राईट. म्हणजे ग्रुपमध्ये जे तुमच्या मेंबर्स आहेत ते एकमेकांशी जोडलेले आहेत, बरोबर आहे. आता तुमच्यामध्ये जोडलेले आहेत म्हणजे असं हाताला दोरी बांधून घेऊन सगळेजण सोबतच दोरीनं घेऊन फिरताय का, नाही. बट नेटवर्कला आपण तसं बांधू शकतो. कळतंय, जसं तुम्ही एकमेकांसोबत कनेक्टेड आहे बाय युअर थॉट्स, बाय युअर थिंकिंग, तसंच आपल्या ग्रुपमध्ये जे ग्रुप मेंबर्स, आता सध्या मेंबर्सच म्हणू त्यांना सुद्धा आपल्याला एकमेकांसोबत जोडावं लागतं, बरोबर आहे. ऑब्वियस आहे, त्यांना जर जोडायचं म्हणलं तर जोडण्यासाठी काय पाहिजे, मीडियम, बरोबर आहे. फर्स्ट युनिट मध्येच आपण पाहिलंय, अजून पण फर्स्ट युनिटच चालू आहे, बरोबर. DC मध्ये आपण पाहिलेलं आहे डिजिटल कम्युनिकेशन मध्ये काय, मीडियम कॅन बी वायर्ड और वायरलेस, राईट. भूक लागली का, थोडं जोरात बोला की, मीडियम कॅन बी वायर्ड और वायरलेस, बरोबर आहे. म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये जे मेंबर्स आहेत यांना जोडण्यासाठी
आपण काय वापरायला पाहिजे? मीडियम. त्या मीडियमचा वापर करून आपण एकमेकांसोबत काय शेअर करणार? डेटा म्हणजेच मेसेज. कळतंय? सगळ्या कन्सेप्ट रिपीट होत आहेत. राईट, नोटीस केलं? मी शिकवतोय काय? कम्प्युटर नेटवर्क, बट कन्सेप्ट रिपीट कशाच्या होत आहेत? डिजिटल कम्युनिकेशनच्या, डेटा कम्युनिकेशनच्या. कळतंय? राईट. आता हे सगळं इन जनरल थोडंसं बाजूला ठेवा. आता डायग्राम कडे लक्ष द्या. राईट, हा आहे आता तुमचा ग्रुप म्हणजेच नेटवर्क. या नेटवर्क मध्ये काय केलं? हे जे सगळे तुमचे ब्लॅक डॉट्स दिसत आहेत ना इथं, राईट, हे सगळे जे डॉट्स आहेत हे म्हणजे ग्रुपचे मेंबर्स आहेत. हे कोण आहेत? ग्रुपचे मेंबर्स. या ग्रुपच्या मेंबरला आपण म्हणत असतो नोड. याला काय म्हणायचं? नोड. आता याच्या पुढं मी पण मेंबर म्हणणार नाही, तुम्ही पण मेंबर म्हणायचं नाही. याला काय म्हणायचं? नोड. तर ग्रुप कशाने फॉर्म झाला? नोड्स. व्हेन नोड्स आर कनेक्टेड टू इच अदर. इथं पाहू शकता, या डायग्राम मध्ये पाहून मला सांगा किती नोड आहेत? 4. कोणते कोणते? ए बी सी डी. हे 4 काय आहेत? नोड आहेत. बरोबर. आपण आताच काय डिस्कस केलं? इन नेटवर्क, राईट, म्हणजे इन ग्रुप मेंबर्स आर कनेक्टेड टू इच अदर. मग तसंच इन नेटवर्क नोड्स मस्ट बी कनेक्टेड टू इच अदर. बरोबर आहे. मग या नोडला आपल्याला जोडावं लागेल ना. जसं मी सांगितलं होतं की मेंबर्सला किंवा कम्युनिकेशन मध्ये एकमेकांना जोडण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? मीडियम पाहिजे. बरोबर आहे. मग तसंच इथे पण या नोड्सला एकमेकांसोबत जोडण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असते? एक लिंक पाहिजे असते. राईट, इथं पाहू शकता नोड बी आणि नोड सी या दोघांना एकमेकाने कनेक्ट केलेला आहे. दोघांना जोडलंय आपण. कशासोबत जोडलंय? विथ द हेल्प ऑफ लिंक. लिंक इज नथिंग बट मीडियम. लिंक म्हणजे काय आहे? मीडियमच आहे ना. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती मेसेज टाकला, राईट, आपला अँड्रॉइड ऍप डाउनलोड करा. बरोबर. आणि त्या मेसेजच्या खाली काय केलं? प्ले स्टोअरची लिंक टाकली. तुम्ही मेसेज पाहिला कशामध्ये? त्या लिंकवर जर क्लिक केलं तर डायरेक्ट कुठे गेले तुम्ही? प्ले स्टोअरवर. कळतंय? म्हणजे लिंक काय करते? जोडायचं काम करते. बरोबर आहे. कनेक्ट करायचं काम करते. इथं लिंकने कोणाकोणाला जोडलं सांगा? सी ला बी सोबत, बी ला ए ला, डी ला डी ला, राईट. म्हणजे इच अँड एव्हरी नोड इन अ कम्प्युटर नेटवर्क. हा, बरोबर आहे तुमचं, समजले तुम्हाला आता. हा, कनेक्टेड टू एव्हरी अदर नोड प्रेझेंट इन द नेटवर्क. कळतंय? समजतंय? 4 जणांचा ग्रुप आहे, प्रोजेक्ट साठी बनवलाय. बरोबर आहे. 4 जणांमध्ये 2 जण एकमेकांना बोलतच नाहीत असं होऊ शकते का? 4 जण पण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणारच ना. कळतंय? मग तसंच आहे ना इथं पण नेटवर्क मध्ये. बट ही जी गोष्ट सांगितली ना, याला स्टार लावा. ठीक आहे. काही नेटवर्कचे मॉडेल्स आहेत, काही टोपोलॉजी आहेत. टोपोलॉजी म्हणजे नेटवर्कची अरेंजमेंट, कशा प्रकारे नेटवर्कला जोडलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक नोड प्रत्येक दुसऱ्या नोड सोबत कनेक्ट होईलच, त्याच्यासोबत डेटा ट्रान्सफर करेल असं नसतं. बट आपण इनिशियल लेवलवरती नेटवर्क शिकतोय म्हणून इथं दाखवलेलं आहे की नोड्स आर कनेक्टेड टू इच अदर विथ द हेल्प ऑफ लिंक. राईट. सो इन शॉर्ट, व्हॉट इज कम्प्युटर नेटवर्क? Computer network is a group of nodes which are connected to each other with the help of link. Link is a medium which can be wired or wireless, right? का जोडलं यांना एकमेकांना? विनाकारण नेटवर्क फॉर्म करण्यासाठी. बरोबर आहे. का फॉर्म केला नेटवर्क? लक्ष द्या, थोडस प्रेशर टाका याच्यावरती. हे खूप कामाचं राहते, माहित आहे ना. अगोदर पहिल्या सेम पासून मी तुम्हाला सांगतच आलो काय, याच्यावर प्रेशर टाका, हे खूप काम करू शकते. का? बिनकामाचा ग्रुप आहे. तुम्ही चौघींनी काय केला? तुमचा एक ग्रुप बनवून घेतला सेपरेट. का बनवला? काय करताय त्या ग्रुपमध्ये? राईट, प्रोजेक्टचा ग्रुप आहे तुमचा. राईट, त्या सब्जेक्टसाठी तुम्ही 4 जणांनी ग्रुप बनवलाय. तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये काय शेअर करणार? सगळा प्रोजेक्ट रिलेटेड डेटा. राईट, मी सांगितलं ऑलरेडी आन्सर. आता मला तुमच्या शब्दात ऐकायचंय. ग्रुप का बनवतात? राईट, एकमेकांसोबत जर आपल्याला डेटा शेअर करायचा असेल तरच. आता मला सांगा, मी IT सेकंड इयर वाल्यांचा एक ग्रुप बनवलाय, मी सिव्हिल सेकंड इयर वाल्यांचा ग्रुप बनवू का? मी त्यांना सब्जेक्ट शिकवतच नाही ना, मी त्यांचा ग्रुप का बनवू? कळतंय? राईट, ग्रुप जरी बनवला तर त्या ग्रुपमध्ये मी काय डेटा शेअर करू? माझ्याकडे आहे का काही डेटा त्यांना शेअर करण्यासाठी?
नाही ना, माझ्याकडे डेटा कोणाला शेअर करण्यासाठी आहे? तुमच्यासाठी आहे. आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, बरोबर. म्हणजे आपण आपलं DCN आणि INS या सब्जेक्टसाठी एक कम्प्युटर नेटवर्क बनवलाय, बरोबर. त्या नेटवर्क मध्ये जवळजवळ आपण 40-45 जण काहीतरी आहे. 40-45 जण म्हणजे प्रत्येक जण कोण आहे? राईट, प्रत्येक जण कोण आहे? नोड आहे, राईट. ग्रुपमध्ये तुम्ही जर काही मेसेज टाकला तर तो मेसेज उरलेल्या 44 जणांपर्यंत पोहोचेल का? पोहोचेल ना, 44 जणांना दिसेल ना. म्हणजे इच अँड एव्हरी नोड इज कनेक्टेड टू एव्हरी अदर नोड. आता आपले 45 जणांचे जे मोबाईल आहेत, प्रत्येकाच्या मोबाईल सोबत वायर जोडलाय का? नाही ना. म्हणजे आपला ग्रुप काय यूज करतोय? राईट. म्हणजे आपला एक कम्प्युटर नेटवर्क आहे. वायरलेस लिंक थ्रू आपण एकमेकांसोबत काय आहे? कनेक्टेड. क्लिअर झाली कन्सेप्ट? व्हॉट इज नेटवर्क अँड व्हॉट इज कम्प्युटर नेटवर्क. नेटवर्क म्हणजे कोणालाही जोडलं की नेटवर्क तयार झाला. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय? कम्प्युटर, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर, बाकी नेटवर्कचे हार्डवेअर डिव्हाइसेस या सगळ्यांना जर एकत्र जोडलं तर काय तयार होत असतो? एक कम्प्युटर नेटवर्क तयार. कळतंय? क्लिअर? समजलं एवढं? राईट. आता काय दिली थेअरी तेवढं बघूया आपण. आता डायग्राम पाठ करायची गरज आहे. हे असा त्रिकोणाचाच आकार काढला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. तुम्ही साधं सरळ सरळ एक स्क्वेअर, ट्रायंगल काहीही ड्रॉ करू शकता, राईट. फक्त त्याच्यात दाखवायचं काय आपल्याला? नोड दाखवायचे. असे गोल गोल काळे काळे डब्बे करायचे. रांगोळीच्या वेळेस काढताना ठिपक्याची रांगोळी ते काढायचे गोल गोल आणि त्यांच्यामध्ये काय करायचे? लिंक दाखवायच्या. सध्या वायरवालीच लिंक दाखवा, नाही तर डब्बे काढून येईल तुम्ही, तिथं लिंकच नाही, राईट. विचारला अरे कुठे गेलं? सर वायरलेस आहे. भाऊ सध्या दाखवू नको वायरलेस, सध्या काय दाखव? वायर्डच दाखव. क्लिअर? समजलं एवढं? राईट. आता लक्ष द्या काय म्हणतंय. नेटवर्क इज अ कम्युनिकेशन सिस्टम विथ सपोर्ट मेनी युजर्स. बरोबर म्हणले का? आता आपण ठरवूया की हे लिहिलेलं बरोबर आहे का चूक आहे. नेटवर्क कशासाठी वापरतोय आपण? कम्युनिकेशन करायला. म्हणजे कम्युनिकेशन सिस्टम आहे जिच्यामध्ये मेनी युजर्स असू शकतात. बरोबर आहे, राईट. पुढे बघा. द इंटरकनेक्शन ऑफ वन स्टेशन और नोड पाहिजे इथं विथ वन और मोर स्टेशन इज कॉल्ड एज इंटरनेटवर्किंग और नेटवर्किंग. याच्या आधीच्या लेक्चर मध्येच तुम्हाला दोन शब्द सांगितले होते मी. एक कोणता होता? इंटर आणि दुसरा होता इंट्रा. राईट. लक्षात ठेवा म्हणलं होतं ना. अजून पण एकदा सांगतोय, परत लक्षात ठेवा हे वर्ड्स. इंटरचा अर्थ होतो आउटसाइड, इंट्राचा अर्थ होतो इनसाइड. कळलं? राईट. इंट्रा आणि इंटर. आता तुम्हाला सोपं एक्झाम्पल सांगतो. आता तुम्ही कम्प्युटर IT सेकंड इयरचे आहे. जर तुमच्या क्लासमध्ये 4-4 जणांचा ग्रुप बनवला तर तो इंट्रा नेटवर्क झाला. काय झाला? राईट. सेकंड इयरचे 2, थर्ड इयरचे 2 असा जर ग्रुप बनवला तर तो कोणता नेटवर्क होईल? इंटर. कारण तुमचं जे नेटवर्क आहे ना, 2 वेगवेगळ्या एंटिटी सोबत काय झालेलं आहे? कनेक्ट झालेलं आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? इंटर. बरोबर. इंटरनॅशनल कळते ना? इंटरनॅशनल फ्लाईट कुठे जाते? इंडियापासून एक इंटरनॅशनल फ्लाईट जर बाहेर गेली तर कुठे जाईल? इंडियाच्या बाहेर कोणत्या तरी देशात जाईल ना. मुंबईहून निघाली बेंगलोरला आली, त्याला इंटरनॅशनल म्हणता का? इंटर शब्द आला ना. इंटर म्हणजे आउटसाइड, नॅशनल म्हणजे देश, आपला देश. आपल्या देशाच्या बाहेर गेलं तर काय? बरोबर. मग तुमचे ग्रुप जर वर्गातल्या वर्गात बनवले तर इंट्रा नेटवर्क, राईट. आणि दुसऱ्या वर्गासोबत बनवले तर इंटर. क्लिअर झाली कन्सेप्ट? खूप साऱ्या प्रोटोकॉल्स मध्ये येणार आहे बरं हे इंटर आणि इंट्रा. पुढे बघा आता काय म्हणताय. इफ 2 or more computers want to communicate with each other then they are connected using a network. त्या दोघांना आपण काय केलं? एकमेकांसोबत कनेक्ट केलं विथ द हेल्प ऑफ नेटवर्क. नेटवर्क इज ग्रुप कनेक्शन ऑफ 2 or more nodes. Nodes can be. नोड काय असू शकतात? नोड म्हणजे काय असेल? मी परत सांगतो. नोड म्हणजे जो कम्युनिकेशन करू शकतो तो. आता मला तुम्ही सांगा, प्रिंटर कम्युनिकेशन करतो का नाही करत? करतो ना. मुक्का आहे का प्रिंटर?
ऐकू येते प्रिंटरला, प्रिंटर बोलू शकत नाही पण ऐकू शकते ना, म्हणून तुम्ही कीबोर्डवर कंट्रोल पी दाबलं. आपण त्याला काय म्हणतोय, भाऊ हे पीडीएफ प्रिंट करून दे, त्याचा अर्थ तेच झाला ना, राईट. कंट्रोल पी एंटर मारलं, त्याला ऐकू गेलं. कोण बोललं त्याला? तुमचा लॅपटॉप किंवा कम्प्युटर. तेवढं स्पेसिफिक जाऊ नका का, कीबोर्ड बोलला, कीबोर्डवरचे हे 2 बटन बोलले, एवढं स्पेसिफिक जाऊ नका. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं, कीबोर्ड बोलला. ठीक आहे, कोण बोललं? कम्प्युटर. नाही, कोणासोबत कम्युनिकेशन केलं? राईट. आता तुम्ही मला सांगा, हे कोणत्या टाईपचं कम्युनिकेशन होतं? सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स? हाफ डुप्लेक्स आहे. हाफ का हाफ डुप्लेक्स आहे? कारण माहिती आहे का, त्या प्रिंटरमध्ये जर पेजेस नसतील ना, ते उलट मेसेज देते. राईट. ट्रे इज एम्प्टी, पेपर ट्रे इज एम्प्टी म्हणते की नाही? राईट. त्यानं बोलत आहे ना काहीतरी, ते बोललेलं कोणाला समजतंय? कम्प्युटरला. म्हणजे सिग्नल परत आला ना, कोणाकडून? प्रिंटरकडून सीपीयू कडे. सुरुवातीचा सिग्नल कुठून कुठे गेला? राईट, तुमच्या कम्प्युटर कडून प्रिंटरकडे. नंतर सिग्नल कुठून कुठे आला? राईट. म्हणजे हे बाय डायरेक्शनल कम्युनिकेशन आहे ना, बट नॉट. म्हणून हे कोणतं कम्युनिकेशन आहे? राईट. अशा प्रकारे ना शिकलेल्या कन्सेप्ट इम्प्लिमेंट करायला शिकायचं, त्याला म्हणतात कम्प्लीट नॉलेज. कळतंय? एक 10वीचं जरी पोरगा असेल ना, तर त्याला जर मी मोड्स ऑफ कम्युनिकेशन शिकवलं, त्याला म्हणलं तुला परीक्षेत 6 मार्काला येणार आहे, तर त्यांना जाऊन उत्तर लिहून येऊ शकते का नाही सांगा मला तुम्ही? आजकाल या जनरेशन मध्ये तर 5वीचं पोरग बी लिहू शकते. लिहू शकते का नाही? फरक फक्त एवढाच आहे आपल्याला की कन्सेप्च्युअली तुम्ही किती गोष्टी शिकून घेतात. क्लिअर? समजलं काय सांगू लागलो आपण? कोणत्या पॉइंटवर होतो? ते तर झालं ना ग, एवढा वेळ तेच सांगितलं. प्रिंटर सोबत, प्रिंटर जवळ आलो होतो आपण. का आलो होतो प्रिंटर जवळ? राईट. नोड्स काय राहतात हे सांगायचं होतं. नोड म्हणजे असा कोणताही डिव्हाइस जो कम्युनिकेट करू शकतो. बरोबर आहे? जसं फॉर एक्झाम्पल कम्प्युटर, लॅपटॉप, एखादा अँड्रॉइड फोन, आयफोन, टॅबलेट, प्रिंटर, स्कॅनर, सर्व्हर किंवा नेटवर्किंग डिव्हाइसेस असतात वेगवेगळे. हब असू शकतो, राउटर असू शकतो, स्विच असू शकतो, ब्रिज असू शकतो. हे सगळे डिव्हाइसेस मिळून आपण त्याला काय म्हणू शकतो? नोड. काल फक्त नोड कडे एक कॅपॅबिलिटी असली पाहिजे की त्याला डेटा रिसिव्ह करता आला पाहिजे किंवा डेटा सेंड करता आला पाहिजे किंवा दोन्ही गोष्टी करता आल्या पाहिजे, तरच मी त्याला काय म्हणणार? नोड. म्हणजे सजीव पाहिजे, सजीव. निर्जीव जमत नाही. कळतंय? तुम्ही 4 जणींचा ग्रुप बनवला, 4 जणांचा ग्रुप बनवला, ग्रुपमध्ये तुम्ही तुमच्या सोबत राईट एखादी वही ठेवत नाही ना, ही वही म्हणजे आमचं 4थं आहे म्हणून, 4था मेंबर आहे म्हणून. असं ठेवतो का आपण? भले किती ढ असेल एक मैत्रीण तुमची, ढगाचं ढ आहे, काहीच आहे ना तिला, इंग्लिश बी नीट लिहिता, जोड शब्दच लिहिता आहे ना तिला, राईट. माय नेम इज एवढंच लिहिता येते. जरी असेल तरी सुद्धा ठीक आहे, ती तुमची ग्रुपची मेंबर आहे ना. जर तिला तुम्ही सांगितलं की हे 4 झेरॉक्स काढून आणती ना, तेवढं तर काम करू शकते का नाही? बस. काल निर्जीव वस्तू ठेवायची का आपल्याला आपल्या नेटवर्क मध्ये? नाही, सजीव पाहिजे, सजीव, काहीतरी कामाचं पाहिजे. त्याला काय म्हणणार आपण? नोड. क्लिअर? समजलं नोड म्हणजे काय असतं? ठीक आहे, चलो पुढे बघा आता. इच स्टेशन इन अ कम्प्युटर नेटवर्क इज कॉल्ड ॲज नोड. प्रत्येक काय आहे? स्टेशन. त्यांना अजून एक दुसरा शब्द आला. आता याला मी काय म्हणू शकतो? स्टेशन ए, स्टेशन बी, स्टेशन सी, बट कंबाईनली यांना काय म्हणायचं? नोड्स. ओके. त्यानंतर पुढं नोड्स आर कनेक्टेड टू इच अदर इन डिफरंट मॅनर. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने नोड्स एकमेकांसोबत कनेक्टेड आहेत. जसं फॉर एक्झाम्पल मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सेटिंग करून टाकली की ओनली ऍडमिन कॅन मेसेज, ओनली ऍडमिन कॅन मेसेज. हे कोणत्या टाईपचं कम्युनिकेशन झालं? सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स? सिम्प्लेक्स आहे. म्हणजे मी कोण असणार आता? ते तर आहे ग. कम्युनिकेशन करताना मी कोण असणार? ट्रान्समीटर, सेंडर. तुम्ही कोण आहे? सेंडर कॅन सेंड द डेटा, रिसिव्हर विल, बट रिसिव्हर कॅन नॉट. कळतंय ना? म्हणजे आता हे जे नेटवर्क बनवलं, या नेटवर्कचा आकार, उकार, वेलांटी, मात्रा, राईट, याला काय म्हणलं? मॅनर. याला टेक्निकल वर्ड आहे टोपोलॉजी. काय म्हणायचं? टोपोलॉजी. हा जो वर्ड आहे तुमचा, ठीक आहे, टोपोलॉजी हा जो वर्ड आहे तुमचा, टोपोलॉजी म्हणजे कोणत्या मेथडने आपण नेटवर्क मध्ये नोड्सला एकमेकांसोबत कनेक्ट केलेलं आहे. क्लिअर? राईट. एक मिनिट.
चला कंटिन्यू, पुढे पहा आता काय म्हणलं. द पाथ, पाथ म्हणजे रस्ता, राईट. रस्ता कशासाठी लागते? वा रे वा, एवढं कॅज्युअल होऊ नका. पाथ म्हणजे रस्ता, रस्ता कशासाठी लागतो? दोन नोडला जोडण्यासाठी. तर जोडण्यासाठी जी पाथ वापरली त्याला काय म्हणायचं? लिंक म्हणायचं. ओके, द लिंक इज अ मीडियम थ्रू विच डेटा और इंफॉर्मेशन इज ट्रान्सफर्ड. लिंक कॅन बी वायरलेस. क्लिअर, राईट. जेवढी कन्सेप्ट, जेवढी थिअरी तुम्हाला एक्सप्लेन केली होती तेवढं जशाच तसं इथं आलेलं आहे. कळतंय, राईट. आता त्याच्या पुढे काय पाहूया एकदा. असं राहते माहितीये का, उशिरा आले की. त्यासाठी म्हणलं होतं उशीर करू नका. पहा, राईट. आता नेटवर्क पाहिलं, आता कोणता आहे? काही बदललं नाही, राईट. आता मी नाव वगैरे काही लिहित नाही. ही डायग्राम काढा किंवा ती डायग्राम काढा, बरोबर आहे. यांच्यामध्ये हे कोण आहे मला सांगा तुम्ही. व्हेरी गुड, राईट. हे कोण असतात? आपले नोड. तर या डायग्राम मध्ये किती नोड आहेत? 5 नोड आहेत. आता तुम्ही मला सांगा, पहिल्या डायग्राम मध्ये दिसलं की प्रत्येक नोड प्रत्येक दुसऱ्या नोडला कनेक्टेड आहे. इथं आहे का? नाही ना. प्रत्येक नोड कोणाला कनेक्टेड आहे? हबला. हब म्हणजे एक नेटवर्किंगचा डिव्हाइस असतो ज्याचं काम असतं वेगवेगळ्या नोड्सला कनेक्ट करायचं, राईट. जर मी याला म्हणलं की हा माझा नोड ए आहे, हा माझा नोड बी आहे, कळतंय. तर आता हब, आता हे जे इथं दिले ना, ते मॅनर म्हणून शब्द म्हणला होता. त्या मॅनरला मी काय सांगितलं होतं? दुसरा शब्द पटकन सांगा. वेगळा शब्द होता, नवीन शब्द होता, टोपोलॉजी होता, बरोबर आहे. तर ही टोपोलॉजी आहे. या टोपोलॉजीला म्हणतात स्टार टोपोलॉजी. काय म्हणतात? दिस लुक्स लाईक अ स्टार, दिस डिझाईन लुक्स लाईक अ स्टार, आहे की नाही? बरोबर, असं आहे ना. बघा, शाळेत सूर्य काढायचो ना, राईट. हे हात आहेत सूर्याचे. हे सेंटर मध्ये कोण आहे? हब. इथं काय जोडू? नोड 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 नोड. आता याचा फायदा काय झाला? हे प्रायव्हेट नेटवर्क आहे. कसं प्रायव्हेट नेटवर्क आहे? जर बी ला ए कडून डेटा पाहिजे, भेटत नाही. कारण बी आणि ए एकमेकांना, बी कोणाला मागाव डेटा? हब कोणाला सांगाव? ए ला जर द्यायची इच्छा असेल तर ए कोणाला देईल? हब कोणाला देईल? डायरेक्ट कम्युनिकेशन आहे का? नाही. कोणतं कम्युनिकेशन आहे? सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स? उगं नाही माय, लय शिकावं लागते. इथं सांगा कम्युनिकेशन कोणतं आहे? हाफ डुप्लेक्स आहे. नोड बी कोणाला मागते? हबला, बरोबर. ए न जर दिलं तर हब परत कोणाला देऊ शकते? बाईट. म्हणजे कम्युनिकेशन बाय डायरेक्शनल आहे का नाही? आहे, बट नॉट, कळलं? बट दिस कम्युनिकेशन इज नॉट पॉसिबल. हे कम्युनिकेशन पॉसिबल आहे का? वाय? थोडं टेक्निकल सांगा बरं आता. हा, बिकॉज, हा राईट, करेक्ट आहे, राईट. काय? बिकॉज लिंक इज नॉट प्रेझेंट बिटवीन ए अँड बी. काल मग लिंक नसल्यामुळे काय होईल? दोघं एकमेकांना जोडलेलेच नाहीत. जोडलेले नाहीत म्हणजे कम्युनिकेशन होऊ शकत नाही. बट तुम्ही मला सांगा, खरं खरं सांगा, ए आणि बी मध्ये कम्युनिकेशन होऊ शकते का नाही? होऊ शकते, व्हाया हब. सो हब इज अ डिव्हाइस विच कनेक्ट डिफरंट नोड्स, बरोबर. एकाचा डेटा घेते, दुसऱ्याला देते. हे काम कोण करत राहणार? हब. तर हब कोण आहे? नेटवर्किंग डिव्हाइस आहे. हे कोण आहेत? नोड आहेत, राईट. तर हबला सुद्धा आपण एक नोड म्हणून कन्सिडर करू शकतो. तर अशा प्रकारे काय तयार झाला तुमचा एक. आता तुम्ही मला सांगा, इथं लिहिताना मी असं मस्त लाल कलर मध्ये ऑर लिहिलंय, पण खरं खरं हे दोन डायग्राम वेगळ्या आहेत का? काहीच वेगळं नाही. कळते? फक्त तिथं त्या कम्प्युटर्सला नावं दिले नाही, तिथे या कम्प्युटर्सला नावं दिलेत. इथं नाव काय दिलंय? केबल. यालाच तुम्ही अजून ब्रॅकेट मध्ये काय टाकू शकता? असं लिंक म्हणून टाकू शकता. ह्याला नाव कम्प्युटर दिलं, या कम्प्युटरला तुम्ही नाव काय देऊ शकता? नोड ए. असे कुठं कोणती रूल बुक नाही बरं की याला कम्प्युटरच म्हणावं, याला नोडच म्हणावं. कळतंय? काय फरक आहे दोघांमध्ये हे तुम्हाला समजलाय? आहे का फरक? काय? काहीच नाही. नेटवर्कचा कंपोनंट आहे तो. क्लिअर, राईट. काय लिहिले बघा, आपण नेटवर्किंगची डेफिनेशन पाहिली. आता कम्प्युटर नेटवर्कची डेफिनेशन दिली. काय? कम्प्युटर नेटवर्क इज अ ग्रुप ऑफ कम्प्युटर अँड अदर हार्डवेअर डिव्हाइसेस लिंक्ड टुगेदर. एकत्र जोडले कशासाठी?
टू कम्युनिकेट अँड शेअर रिसोर्सेस युझिंग अ रिसोर्सेसचा अर्थ काय असतो? आपल्याकडे असलेली गोष्ट. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे मे बी सॉफ्टवेअर असू शकतं, हार्डवेअर. हे ना काय करतो रिसोर्सेस? थोडं मोठी कन्सेप्ट आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो, पुढच्या लेक्चरमध्ये. कारण आता उगा टेम्पररी सांगून काय होणार नाही. आता हे पॉईंट काय संपत नाहीये, पुढे कंटिन्यू आहे अजून आपल्याला हा पॉईंट. याच पॉईंटला आपण पुढे कंटिन्यू शिकूयात. ओके, आता इथं आपण एंड करूया लास्ट लाईन नंतर. पहा, हा कम्प्युटर नेटवर्क कॅन बी वायर्ड ऑर वायरलेस. एवढं तरी क्लिअर झालं. आता जाता जाता मला एक वायर्ड नेटवर्कचं एक्झाम्पल सांगा फक्त. वायरलेसचे खूप माहित आहेत एक्झाम्पल. व्हेरी गुड. राउटर आणि तुमची लॅन केबलिंग जी करतात की नाही, तुमच्या कम्प्युटर लॅब मध्ये सगळे कम्प्युटर एकमेकांना जोडलेले आहेत. ती ग्रे कलरची एक वायर असते लॅनची, काही ठिकाणी डार्क ब्लू कलरची पण वापरलेली आहे कॉलेजमध्ये आपल्या, आहे ना. ती लॅन आहे. एका ठिकाणी राउटर आहे, त्या राउटर पासून ते सगळे वायर्स निघालेत, लॅन केबल. ते लॅन केबल आणून कोणाला जोडलेत? आपल्या लॅब मधल्या सगळ्या कम्प्युटर्सला जोडले. काल. सो दिस इज युअर राईट. आता इथं वायफाय आहे. या वायफायचा पासवर्ड समजा जर मी तुम्हाला दिला, देणार नाहीये, समजा फक्त, ठीक आहे, दिला, तर ते वायफाय आहे. तिथून आपण सगळे आपल्या सगळ्यांचे मोबाईल राईट जर त्या वायफायला जोडले तर आपण त्या राउटर सोबत जोडलेलो आहे ना, राईट. कसे? वायरलेसली. सो दिस इज वायरलेस. तुमचं मोबाईल एखाद्या टावरला कनेक्टेड आहे, जवळपासच्या टावरला कनेक्टेड असेल ना, वायर आहे का मोबाईल आणि टावरच्या मध्ये? दिस इज वायरलेस. कळलं? सो नेटवर्क कॅन बी वायर्ड ऑर वायरलेस. कळलं? तर आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूयात. बट हा कंटिन्यू व्हिडिओ राहणार आहे पुढे पण, याच्या कंटिन्यू याच्या रिलेटेडच थेअरी दिलेली आहे. ओके, थँक्यू.